चला मंडळी, चटपटीत असा मिरचीचा पकोडा तयार करूया। त्यासाठी मिरचीला मध्यभागी काप दिला, त्यातल्या पूर्ण बिया काढून घेतल्या। 1 कप इथे बेसन पीठ, त्यानंतर अर्धा कप इथे तांदळाचं पीठ घेतलं। इथे आपल्याला अर्धा चमचा यामध्ये ओवा घालायचा आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाणी टाकून याचं पातळ असं मिश्रण तयार करायचं आहे। कन्सिस्टन्सी आपल्याला अशा पद्धतीने याची ठेवायची आहे। आता आपल्याला पूर्ण मिश्रण एका पेल्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि यामध्ये अगदी चुटकीभर एवढा आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि परत एकदा हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता 2 उकडलेले बटाटे त्याचा लगदा करून घ्यायचा, 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला घालायचा, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालायची, अर्धा चमचा चाट मसाला घालायचा, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ व चवीप्रमाणे लाल तिखटसुद्धा घालायचं आणि एकदा छान मिक्स करायचं आणि हे सारण आपल्याला मिरचीमध्ये भरायचं। मिरची आपल्याला पूर्ण बेसन पिठामध्ये छान अशी डिप करायची आणि छान खमंग अशी तळून घ्यायची। अशा पद्धतीने आपला मिरचीचा पकोडा तयार झालेला आहे। मंडळी, रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा।